माकडांचा सरदार आणि भूत. एका वेळेची ही गोष्ट आहे. माकडांची एक टोळी जंगलाच्या सीमेवर राहत होती. त्या जंगलात बरेच विषारी वृक्ष होते आणि एक तलावही होता. तो तलाव म्हणजे एक भूताचे घरच होते. माकडांच्या सरदाराने आपल्या प्रजेला सावध करण्यासाठी एक सभा बोलावली आणि तो म्हणाला, माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला आता जागरूकतेने राहावे लागेल. माझ्या परवानगीशिवाय कोणतेही फळ खाऊ नका आणि कुठेही पाणी पिऊ नका. एके दिवशी काय झालं? काही माकडे जळणाच्या शोधात भटकत होती. चालता चालता ती एका तलावाजवळून गेली. माकडे थकलेली आणि तहानलेली होती. त्यातील एका माकडाने तलावातील पाणी पिण्याचा निश्चय केला, पण दुसरे माकड ओरडून म्हणाले, अरे नको, ते पाणी पिऊ नकोस. तू आपल्या सरदारांची ताकीद विसरलास का? अरे होय, माकडाने उत्तर दिले, मी इतका तहानलेला आहे की मी ती अगदीच विसरलो. आपण इथेच सरदारांची वाट पाहूया. लवकरच सरदार तिथे आला आणि पाणी पिण्यास सुरक्षित आहे की नाही याची तपासणी करण्याचे त्याने ठरवले. आजूबाजूला बारकाईने तपासणी केल्यावर त्याला तलावाकडे जात असलेली पावले दिसली. तो म्हणाला, क्षमा करा बंधूंनो, पण हा त्या भूताचा तलाव आहे. माकडे म्हणाली, अरे च्या, आता आपण काय करूया? आम्हाला फार तहान लागलेली आहे हो. सरदार म्हणाला, इथे पाणी कसे आणायचे याचे मला विचार करू द्या. अचानक त्या भूताने तलावातून बाहेर उडी मारली आणि किंचाळू लागला, हे माझे तलाव आहे. जर कोणी आत आले तर मी त्यास खाऊन टाकेन. सरदार म्हणाला, ठीक आहे भूता, मग आम्ही तलावाच्या आत न येताच पाणी पिऊ. हा हा हा, तुम्ही ते कसे कराल? भूत उपहासाने म्हणाले. सरदार म्हणाला, माकडांनो, त्या झाडातून बांबूंचे काही वेत कापून आणा. माकडांनी आज्ञा पाळली आणि लवकरच सरदाराने ते वेत जोडले आणि त्याचे एक टोक तलावात सोडले. नंतर त्याने आपली सगळी शक्ती लावून दुसऱ्या टोकातून पाणी तोंडाने शोषून घेतले. लगेच पाणी उसळून बाहेर आले आणि माकडे मनसोक्त पाणी प्याली. सरदार खवळलेल्या भूताकडे बघून म्हणाला, अरे भूता, तू मोठा आणि बलवान असशील, पण बुद्धीच्या तुलनेत शक्तीचे काही महत्त्व नाही.